जुन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि नवीन कार्यकारिणी पण आली आणि सर्वात पहिलं आमचं विजन होतं की जुन्नर हे जे आहे ते खड्डेमुक्त करायचं आणि तसा ध्यास आमचा आहेच आणि आम्ही सर्वात पहिला विषय जो आहे तो त्यासाठी आम्ही केला आणि कामाला सुरुवातही केली। जुन्नरमध्ये जे जे खड्डे पडले, बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहतंय, त्याच्यामुळे काय झाले, जरी ते खड्डे बुजवले किंवा नवीन रस्ता केला त्या पाण्यामुळं ते खड्डे पुन्हा तयार होतात। माझी नागरिकांना विनंती आहे की रस्त्यावर पाणी कृपया टाकू नये आणि त्यामुळे काय झालंय, आपण जे तात्पुरत्या स्वरूपात जरी करतोय तर ते परत काम निघणार आणि येत्या काळात आम्ही नवीन जो विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे तर तो पण आणि जुन्नरमधले बाकीचे रस्ते सुद्धा हे नव्या स्वरूपात नवीन चांगल्या दर्जाचे करणारच आहोत। आता तोंडावरती 26 जानेवारी हे प्रजासत्ताक दिन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्याच्या पुढील महिन्यात रमजान महिना पण आहे। नागरिकांना त्रास, कुठल्याही प्रकारची दुविधा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवण्याचं काम करतोय। नागरिकांनी त्याला प्रतिसाद द्यावा आणि सर्वात महत्त्वाचं की हे जे काम चालू आहे ते हे आम्ही जसं निवडून आलो सर्वात पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही हाच विषय घेतला की हे जुन्नरमधले खड्डे पहिले आपल्याला बुजवायचे। एक चांगली वाहतूक, चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगली व्यवस्था जुन्नरच्या नागरिकांना, जुन्नरच्या नगरपालिकेतील रहिवाशांना आम्हाला द्यायची आहे। तर त्या दृष्टीने जुन्नरच्या जे नगराध्यक्ष आहेत सौ सुजाता मधुकर काजळे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळेच लोक काम करतोय। नागरिकही आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे, इथून पुढेही देतील आणि सर्वात महत्त्वाचं की ह्याच्यात हा जो रस्ता आहे प्रदेशपुरा आणि नेहरू बाजार हा विसर्जन मिरवणुकीचा एक भाग आहे आणि शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता आहे। तो झालं, सदबाजार पेठ आहे, हा आमचा प्रभाग आहे, पंचुंबा पेठ आहे, जो विसर्जन मिरवणूक आणि बाकीचा मुख्य रहदारीचा जो रस्ता आहे त्याचे खड्डे पहिले आम्ही बुजवणारच आहोत आणि बाकीचे जे आहेत ते पण काम करणार। नागरिकांनी त्याला आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि कृपया हे काम केल्यानंतर पाणी टाकू नये ही विनंती। धन्यवाद। राजेश भाई, जुन्नर के अंदर जो विसर्जन मार्ग है, गणपति विसर्जन मार्ग, नगर पालिका के सामने भी बहुत से खड्डे दिखाई दे रहे हैं। जगह जगह पे जुन्नर तालुके के अंदर भी जितने भी जगह है नगर पालिका के सामने, तो वहाँ पर सब तरफ खड्डे नजर आ रहे हैं। तो खड्डे बुझाने का काम कब तक ये पूरा होगा और कब तक ये पूरा करने का आप? सुहेल भाई, पहले तो तुम्हारा शुक्रिया कि आज तुमने ये काम की दखल ली है और हमारे को 2 शब्द लोगों के पास तुम पहुंचाएंगे, हम तो आपके जरिए जो पहुंचेंगे। ये जो काम है ना, निवडणूक हुई उसके बाद निकाल लगा, निकाल लगने के बाद जो सामने हमारे ऐसे जो है समीर भाई, हमारे जो आज जो निवड़ के आए हुए जो नौजवान, उन्होंने सबने पहले ये ठहराया था कि अपने को पहले गणपति विसर्जन मार्ग जो अपना मेन रास्ता है गाँव का, वो अपने को खड्डे मुक्त करने का ये सब में पहले ठहरा था। इसमें हमने देखे नहीं कौन किसके पक्ष का है, कौन क्या है, हमने पहले ये ठहरा दिए थे और वो काम के वास्ते हमने नगर अध्यक्ष अपने काजरे मैडम के पास भी हमने ये अपील कर दिए थे। उसके बाद जनरल बोर्ड हुआ, जो भी हुआ वाद है वो वाद विवाद को हमने आज सबने साइड को रख के, बराबर नहीं समीर भाई, हमने वो वाद विवाद जो है वो साइड को रखे, पहले ये काम पे ध्यान दिया और ये काम आज अल्हम्दुलिल्लाह चालू हो गया और इंशाल्लाह 2 से 3 दिन मेन कसेमध्ये आपले वाद होतील पण नागरिकांचे प्रश्न महत्वाचे ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे बाजूला ठेवून आज एकत्र येऊन ते काम चालू केलेलं आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसात आपण हे काम 100% मार्गी लावू, हे गवाही मी तुमच्या माध्यमातून लोकांना देत आहे। ठीक है, धन्यवाद।